ऑनलाईन लेक्चर्समध्ये आपण आपला ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज हा टॉपिक बघतो आहे आणि त्या टॉपिकमधला मेटलर्जीचा पार्ट आपण काल स्टार्ट केलेला बघा. मेटलर्जीशी रिलेटेड काल आपण त्याचं इंट्रोडक्शन बघितलं होतं, वेगवेगळ्या डेफिनेशन्स कन्सिडर केलेल्या आणि एक्झॅक्टली मेटलर्जी म्हणजे काय असतं तर एखाद्या ओअरपासून किंवा मिनरलपासून मेटलला प्युअर फॉर्ममध्ये कसं आणायचं हे आपण बघितलं होतं. ओके, आणि मग त्याच्यामध्ये स्टेप्स येतात. तर आपण कालच्या लेक्चरला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय हे बघितलं होतं. म्हणजे ओव्हरमधनं पहिल्या स्टेपमध्ये काय केलं जातं, जे अनवॉन्टेड आहे गँग्यू मटेरियल, मग ते सँड असेल किंवा मडी टाईपची इम्प्युरिटी असेल ती रिमूव्ह केली जाते. त्या प्रोसेसला कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जातं. आता आज आपण बघणार आहे हेमेटाइट ओव्हरचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं. ओके, हेमेटाइट ओव्हर हे आयन ह्या इलेमेंटचं ओव्हर आहे. ओके, तुम्हाला माहिती असेल. आणि हेमेटाइटमध्ये आयनबरोबर बाकीचे पण कंटेंट असतात. म्हणजे आयन हा जो इलेमेंट आहे आपला, हा कसा असतो, फ्री स्टेटमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये बघायला मिळत नाही. अर्थ क्रस्टमध्ये तो कंबाईन स्टेटमध्ये असतो आणि मग त्याचे वेगवेगळे ओव्हर आहेत. हेमेटाइट आहे, मॅग्नेटाइट आहे, लिमोनाइट, सिरेराइट अशा टाईपचे त्याचे ओव्हर्स आहेत. त्यातलं जे हेमेटाइट ओव्हर आहे त्याचं एक्स्ट्रॅक्शन आपल्याला बघायचं आहे. मग हे जे एक्स्ट्रॅक्शन केलं जातं ते ब्लास्ट फर्नेसमध्ये केलं जातं. तर ब्लास्ट फर्नेस हे एक असेंब्ली आहे ज्याच्यामध्ये हाय टेम्परेचरचा यूज करून वेगवेगळ्या झोन्समधनं हे हेमेटाइट ओव्हर पास केलं जातं. ते पुढं आहे, आपण बघायचं. तर त्याच्या अगोदर एक मार्कचा हा क्वेश्चन आहे की हेमेटाइट ओव्हरचं कंपोजिशन काय असतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय कंटेंट असतात. तर बघा, तुम्ही बघू शकता हेमेटाइट ओव्हरमध्ये आयन हा त्याच्या ऑक्साईड फॉर्ममध्ये असतो Fe2O3. त्याच्याबरोबर सिलिका आणि ॲल्युमिना, फॉस्फेट्स अशा टाईपच्या ह्या गँग्यू मटेरियलमध्ये हे येतं. म्हणजे हे अनवॉन्टेड आहे. सिलिकॉन डायऑक्साईड असेल किंवा ॲल्युमिना असेल किंवा फॉस्फेट असेल, हे नको असलेलं आहे. आणि ह्याच्याबरोबर हा Fe2O3 त्याच्या ऑक्साईड फॉर्ममध्ये तिथं कंबाईन स्टेटमध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळेल. आपल्याला हेमेटाइट ओव्हरचं जेव्हा एक्स्ट्रॅक्शन करणार तेव्हा ह्याच्यामधनं फक्त आयन कसं बाहेर येतं सेपरेट प्युअर फॉर्ममध्ये ते आज बघायचं आहे. तर त्याच्याशी रिलेटेड एक फ्लो चार्ट आहे तुमचा इथं. तो फ्लो चार्ट आपण काल पण बघितला होता. पहिली स्टेप ऑब्व्हियसली काय असणार आहे तर ह्या ओव्हरचं काय केलं जातं, कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. आता आयनचं जे एक्स्ट्रॅक्शन आहे हेमेटाइट ओव्हरपासून, त्याच्यामध्ये त्याचं रिडक्शन करताना वेगवेगळे रिड्युसिंग रिएजंट वापरले जातात. त्याच्यामध्ये मेन रिएजंट आहे तुमचा कोक म्हणजेच कार्बन, आणि लाईमस्टोनचा पण यूज केला जातो म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. ह्याच्या प्रेझेन्समध्येच हेमेटाइट ओव्हरचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. आता जनरली हा कोक जो आहे म्हणजे ह्याचा रोल काय आहे तर लाईमस्टोन म्हणजे कार्बन जो असतो लाईमस्टोनमधला तो रिड्यूस केला जातो कार्बन मोनॉक्साईडमध्ये. आणि कार्बन मोनॉक्साईड हे दोघं आयनच्या ऑक्साईडला रिड्यूस करतात. म्हणजे पर्टिक्युलरली रिड्युसिंग रिएजंट म्हणून ह्या दोघांचा रोल आहे. एक मार्कला तुम्हाला हा क्वेश्चन पण विचारतात की व्हॉट इज द रोल ऑफ कोक अँड लाईमस्टोन इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ हेमेटाइट ओव्हर. ओके, लाईमस्टोन हे फ्लक्स म्हणून सुद्धा बिहेव करतं इथं. इट इज गिवन यार. फ्लक्स म्हणजे काय असतं, हे असं मटेरियल आहे जे इम्प्युरिटीज बरोबर कंबाईन होतं. म्हणजे गँग्यू बरोबर हे कंबाईन होतं आणि गँग्यूला रिमूव्ह करायचं काम ह्याचं राहतं. आता फ्लक्स जेव्हा गँग्यू बरोबर कंबाईन होणार तेव्हा त्याला म्हटलं जातं स्लॅग. माइंड इट, स्लॅग म्हटलं जातं. म्हणजे स्लॅग इज नथिंग बट दी इम्प्युरिटी. जसं गँग्यू आहे ना तसं स्लॅग आहे. पण जेव्हा फ्लक्स आपण ॲड करतो तेव्हा गँग्यू रिमूव्ह व्हायला थोडीशी हेल्प जास्त होते. समजते. मग फ्लक्सचा रोल एक मार्काला विचारू शकतात. फ्लक्स कशासाठी ॲड केलं जातं तर टू रिमूव्ह दी इम्प्युरिटी. इथं दिलेलं आहे बघा, इट कंबाईन्स विथ गँग्यू मटेरियल टू फॉर्म अ मोल्टन स्लॅग. येस, स्लॅग इज नथिंग बट दी इम्प्युरिटी. आता हे एक्स्ट्रॅक्शन जे आहे हेमेटाइट ओव्हरचं, त्याच्यामध्ये पहिली स्टेप येते कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपण काल काय बघितलं होतं, इट इज नथिंग बट दी रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड मटेरियल किंवा गँग्यू पार्टिकलला रिमूव्ह करायची जी स्टेप आहे त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जातं किंवा त्यालाच बेनिफॅक्शन ऑफ ओव्हर असं पण कन्सिडर केलं जातं. मग आता कॉन्सन्ट्रेशनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, मेथड वेगवेगळ्या फॉलो केल्या जातात. आपण बघितलं हाय फ्लो ऑफ वॉटर यूज केला जातो, हायड्रोलिक क्लासिफायर वापरता येतो, मॅग्नेटिक सेपरेशननं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करता येतं. तसंच फ्लोटेशनचं टेक्निक पण आहे कॉन्सन्ट्रेशनला. मग आता हेमेटाइट ओव्हरसाठी पर्टिक्युलरली ह्यातली कुठली मेथड वापरली जाते तर पहिल्यांदा हेमेटाइट ओव्हरला पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. क्रश करून पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून
पॉवरफुल करंट ऑफ वॉटर जो आहे त्याचा यूज करून हायड्रोलिक क्लासिफायरचा यूज केला जातो. आणि मग हायड्रोलिक क्लासिफायरमध्ये हाय फ्लो ऑफ वॉटरचा यूज करून हेमेटाइट ओव्हरचं काय केलं जातं, कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. इन प्रेझेन्स ऑफ हाय करंट ऑफ वॉटर काय होतं, जे गँग्यू पार्टिकल्स आहेत लाईटर वेटनं, जे हलके असणारे गँग्यू पार्टिकल आहेत ते काय केले जातात, दे आर सेपरेटेड. समजते, म्हणजे ते पाण्याच्या फ्लोबरोबर वजनानं हलके असल्यामुळं काय केलं जातात, पुढं जातात. आणि हेवियर मटेरियल जे आहे तुमचं, जे ओव्हर, ते बॉटमला कलेक्ट केलं जातं. हायड्रोलिक क्लासिफायरचं पण असं कोन शेपचं एक अपॅरटस असतं, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याच्या म्हणजे अशा फॉर्ममध्ये हा हायड्रोलिक क्लासिफायर असतो. माइंड दे, इकडनं बॉटमकडनं काय केलं जातं, हाय फ्लो ऑफ H2O स्प्रेड केलं जातं आणि सायमल्टेनियसली वरून ओव्हर पण ओतलं जातं. म्हणजे जेव्हा हाय प्रेशरनं पाणी वरती येणार ना, तेव्हा जे हलका असेल ते पटपटपट वरती येणार सगळं, जे जड असेल वेटनं ते बॉटमला इथं सेटल झालेलं बघायला मिळेल. आणि इथं एक आउटलेट असतं, तिथून मग ओव्हर काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं. तर अशा पद्धतीनं हेमेटाइट ओव्हरचं काय होतं, कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. पहिली स्टेप झाली. कॉन्सन्ट्रेशन नंतर काय केलं जातं, आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन नंतर पुढची स्टेप असते ऑक्साईड फॉर्मेशन. म्हणजे ह्या ओव्हरला त्याच्या ऑक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. ऑक्साईड फॉर्मेशनमध्ये 2 वेनं ऑक्साईड फॉर्म करता येतो. पहिला आहे रोस्टिंग, दुसरं आहे कॅल्सिनेशन. आता हेमेटाइट ओव्हरसाठी रोस्टिंग यूज केलं जातं. ओके, रोस्टिंग म्हणजे काय असतं बघा, तर हाय टेम्परेचरला ओव्हर हीट केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ एअर ऑर ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ओव्हरला हाय टेम्परेचरला हीट केलं की त्या ओव्हरमध्ये जे कंटेंट आहे ते त्याच्या ऑक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार. हे झालं रोस्टिंग. रोस्टिंग नंतर बरोबर अपोजिट असतं कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशनमध्ये सुद्धा काय होतं, ऑक्साईडच तयार होतो, पण इथं एअरचा जो सप्लाय आहे ना तो थोडासा लिमिटेड राहतो. म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये ऑक्सिजन तिथं नसतो किंवा एअर नसते, पण स्मॉल क्वांटिटीमध्ये ट्रेस अमाऊंटमध्ये किंवा लिमिटेड सप्लाय ऑफ एअर, और वी कॅन से ॲब्सेन्स ऑफ एअर ऑल्सो, एअरच्या ॲब्सेन्समध्ये सुद्धा ऑक्साईड फॉर्म केला जातो. मग हेमेटाइट ओव्हरसाठी रोस्टिंगसाठी हे टेक्निक वापरलं जातं. काय केलं जातं, ओव्हर इज हिटेड इन अ करंट ऑफ एअर. मग ह्याच्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत ना, हेमेटाइट ओव्हरमध्ये सल्फर, आर्सेनिक अशा टाईपच्या इम्प्युरिटी प्रेझेंट असतात, ते सुद्धा त्यांच्या ऑक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे सल्फर जेव्हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होणार तेव्हा तो सल्फर डायऑक्साईडमध्ये कन्वर्ट होऊन गॅसेस फॉर्ममधनं तिथनं एस्केप होतो. तसंच आर्सेनिकचा पण ऑक्साईड तयार होतो आणि तो सुद्धा गॅसेस फॉर्ममधनं तिथनं निघून जातो, इलिमिनेट केला जातो. आणि मग जो तुमचा आयनचा पर्टिक्युलरली जो कंटेंट आहे, फेरस ऑक्साईड जो आहे FeO, इट इज गेट कन्वर्टेड इन टू फेरिक ऑक्साईड. नाव दिस इज अ 1 मार्क रिॲक्शन. ही विचारलेली रिॲक्शन. फेरस ऑक्साईडचं कन्वर्जन फेरिक ऑक्साईडमध्ये केलं जातं. म्हणजे हा FeO जो आहे, ओके, हे ह्याचं ऑक्सिडेशन होतं आणि तो Fe2O3 मध्ये कन्वर्ट केला जातो. ओके, हे झालं रोस्टिंग. कॉन्सन्ट्रेशन नंतर येतं हे रोस्टिंग. ओके, नेक्स्ट वन, तिसरी स्टेप येते रिडक्शन. त्याला स्मेल्टिंग असं म्हटलं जातं. तर रिडक्शनमध्ये काय केलं जातं, रोस्ट केलेलं जे ओव्हर आहे, म्हणजे जो तुमचा ऑक्साईड तयार झाला आहे ना, ह्या स्टेपमध्ये स्मेल्टिंग हे टेक्निक यूज केलं जातं. स्मेल्टिंग म्हणजे काय, जे तुमचं ओव्हर आहे ऑक्साईड फॉर्ममधलं त्याला फ्यूज केलं जातं किंवा मेल्ट केलं जातं. आणि मेल्ट करून त्याच्यामध्ये सुटेबल रिड्युसिंग रिएजंट ॲड केले जातात. ओके, जो ऑक्साईड आहे त्याला आपल्याला रिड्यूस करायचा आहे, ह्याचा अर्थ तिथं काहीतरी रिड्युसिंग रिएजंट ॲड करावे लागणार. मग आता मगाशी आपण बघितलं की ह्या प्रोसेसमध्ये रिड्युसिंग रिएजंट म्हणून कुणाला वापरले, तर जो तुमचा कोक आहे ना, हा कार्बन, हा पर्टिक्युलरली रिड्युसिंग रिएजंट म्हणून इथं बिहेव करतो. आणि मग हे जे रिडक्शन आहे हे ब्लास्ट फर्नेसमध्ये कॅरी आऊट केलं जातं. ब्लास्ट फर्नेस काय आहे, तर हा टॉल एक सिलेंड्रिकल स्टीलचा टॉवर असतो आणि त्याला ब्रिक्सनी लाईन केलेलं असतं. म्हणजे आतून त्याला रिफ्रॅक्टरी ब्रिक्स असतात, त्याचं लाईनिंग असतं, जेणेकरून हाय टेम्परेचर त्या टॉवरला तो टॉवर बेअर करू शकेल. ओके, टिपिकल हाईट जर कन्सिडर केली ब्लास्ट फर्नेसची तर 25 मीटर एवढी त्याची हाईट असते. आणि डायमीटर ह्याचा व्हॅरी होतो बिटवीन 5 and 10 मीटर. आणि फर्नेसचं जे वर्क आहे, काउंटर करंटच्या मेकॅनिझमनं किंवा प्रिन्सिपलनं हे मेकॅनिझम चालतं. आणि चार्ज जो असतो ह्याच्यामध्ये जसजसा खाली येणार डाऊन तसं त्या पद्धतीनं मग तिथं रिॲक्शन गॅसेसशी रिलेटेड, हॉट गॅसेस मूव्ह होतात, काउंटर करंट वरून येत असतो. म्हणजे सायमल्टेनियसली काउंटर करंटच्या वेनं हे मेकॅनिझम चालतं. फर्नेस जो आहे तो 3 पार्टमध्ये डिवाईड केला आहे बघा.
फर्नेसचं जे डिवाईड केलेले 3 पार्ट आहेत. पहिला आहे हर्थ, दुसरा आहे बॉश, तिसरा स्टॅक. 3 पार्टमध्ये हा फर्नेस डिवाईड केलेला असतो. आता इथं हा जो टॅब्युलर फॉर्म दिला आहे हे आयनचं एक्स्ट्रॅक्शन दिलेलं आहे बघा. हा टेबल तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे. पहिल्यांदा आयनचं ओव्हर घेतलं जातं, क्रश केलं जातं, ग्राइंड केलं जातं, पावडर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन. कॉन्सन्ट्रेशनसाठी ह्याच्यामधली आपली जी प्रोसेस आहे ग्रॅव्हिटी सेपरेशनशी रिलेटेड आपण बघितलं हायड्रोलिक क्लासिफायरचं मेथड वापरलं जातं. हे झाल्यानंतर त्याला रिड्यूस केलं जातं. रिडक्शनसाठी जनरली ह्याच्यामध्ये काय केलं जातं, रिडक्शन बाय कोकचा यूज करून हे ओव्हर रिड्यूस केलं जातं. रिड्यूस केल्यानंतर फायनली मग रिफायनिंगचं टेक्निक येतं. रिफायनिंगमध्ये मग ओव्हरऑल जो तुमचा ब्लास्ट फर्नेस आहे त्याच्यामध्ये जो झोन आहे पर्टिक्युलरली त्या झोनमधनं तुम्हाला इथनं प्युअर फॉर्ममधनं आयन मिळालेलं बघायला मिळेल. तर हा टेबल जो आहे हा व्यवस्थित तुम्ही बघायचा आहे. ओके. न ब्लास्ट फर्नेसशी रिलेटेड बघा तुम्हाला क्वेश्चन कसा येतो, तर ह्या ब्लास्ट फर्नेसच्या वेगवेगळ्या झोनमध्ये होणाऱ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या विचारलेल्या असतात. ओके. मग रिॲक्शन इन ब्लास्ट फर्नेस किंवा एक्सप्लेन दी रिॲक्शन इन ब्लास्ट फर्नेस असा क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो तुम्हाला. तर ब्लास्ट फर्नेसमध्ये होणारे पहिली रिॲक्शन आहे बघा, 3 वेगवेगळे झोन आहेत, डिफरंट झोन्स जिथं टेम्परेचर पण वेगवेगळं राहतं. आणि टेम्परेचरचं जर क्रायटेरिया कन्सिडर केला आपण तर टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम टॉप टू दी बॉटम इन द फर्नेस. म्हणजे सुरुवातीचा जो झोन आहे पहिला त्याच्याशी रिलेटेड इथं टेम्परेचर सगळ्यात जास्त असतं आणि नंतर ते टेम्परेचर कमी व्हायला आलेलं आपल्याला बघायला मिळतं. मॅक्झिमम टेम्परेचर ब्लास्ट फर्नेसमधलं हे 2000 केल्विन इथपर्यंत वाढवलेलं बघायला मिळतं. तर त्याच्यामध्ये जे झोन आहे त्याच्यामधला पहिला झोन आहे झोन ऑफ कंबशन. तर ह्या झोनमध्ये काय केलं जातं बघा, कंबशन ऑफ कोक विथ O2 इन दी एअर. म्हणजे जो कार्बन आहे तुमचा कोकच्या फॉर्ममध्ये घेतलेला तो एअरबरोबर रिॲक्ट होतो आणि त्याचं कन्व्हर्जन त्याच्या मोनॉक्साईड फॉर्ममध्ये होतं, झोन ऑफ कंबशन. आता ह्या रिॲक्शनमधनं हीट एनर्जी रिलीज केली जाते, त्यामुळं ह्या झोन ऑफ कंबशनमध्ये टेम्परेचर सगळ्यात जास्त असतं. दुसरा झोन आहे झोन ऑफ रिडक्शन. रिडक्शनमध्ये काय केलं जातं, जो तुमचा इथं कोक आहे ना त्याच्या हेल्पनं जो तुमचा फेरस ऑक्साईड आहे त्याचं कन्व्हर्जन फेरिक ऑक्साईडमध्ये केलं जातं. हे रिडक्शन झालं. आणि शेवटी झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन जे आहे त्याच्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत तुमच्या म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड असेल किंवा ॲल्युमिना असेल तो स्लॅग तिथनं रिमूव्ह केला जातो विथ दी हेल्प ऑफ लाईमस्टोन. म्हणजे जे आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतलेलं आहे ना ॲड करताना ओव्हरबरोबर कोक लाईमस्टोन हे एकत्र मिक्स करूनच ते ओव्हर त्या ब्लास्ट फर्नेसमध्ये ॲड केलं जातं. जो लाईमस्टोन आहे त्याचा रोल इथं प्ले केला जातो स्लॅग फॉर्मेशनच्या 3 नंबरच्या झोनमध्ये. हा कॅल्शियम कार्बोनेट सिलिकॉन डायऑक्साईड बरोबर कंबाईन होऊन कॅल्शियम सिलिकेटच्या फॉर्ममध्ये त्याला बाहेर काढतो आणि ॲल्युमिनियमचा जो ऑक्साईड आहे Al2O3 त्याच्याबरोबर पण हा कॅल्शियम कार्बोनेट कंबाईन होतो आणि ॲल्युमिनियम सिलिकेटच्या फॉर्ममध्ये तो बाय प्रोडक्टमध्ये त्याला काढून टाकलेलं बघायला आपल्याला मिळेल. तर असे हे झोन्स येतात ह्या पूर्ण हेमेटाइट ओव्हरच्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये. यू कॅन सी हिअर इथं दिलेली आहे डायग्राम, याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा. जो हर्थ आहे तुमचा ह्याच्याशी रिलेटेड म्हणजे टेम्परेचरचा झोन तुम्ही बघू शकता. वरून तुम्हाला चार्ज ॲड केलेला बघायला पाहिजे. सायमल्टेनियसली जे बेस आहे त्याचा तिथून हॉट एअर ब्लो केलेली असते आणि मग त्याच्याशी रिलेटेड 3 कंपार्टमेंट जे आहेत 4 डिस्ट्रीब्युशन असेल. सगळ्यात कमी टेम्परेचर कुठं आहे, ओके, मीडियम टेम्परेचर कुठं राहतं, हाय टेम्परेचर कुठं आहे हे इथं तुम्ही बघू शकता. तर एक्झॅक्टली केमिकल रिॲक्शन्स काय होतात आपण बघूया. पहिला जो झोन ऑफ कंबशन आहे त्याच्यामध्ये काय होतं बघा, हाईट त्याचे दिले 5 ते 10 मीटर, बॉटमपासून 5 ते 10 मीटरच्या हाईटवरती ओव्हरऑल हा झोन ऑफ कंबशन आहे. इथं काय केलं जातं, हॉट एअर पहिल्यांदा ब्लो केली जाते थ्रू दी टॉयर्स. म्हणजे इथून जर कन्सिडर केलं तर इथून हा टॉयर जो आहे ह्याच्यामधनं हॉट एअर पहिल्यांदा ब्लो केली जाते आणि ब्लो करत असताना हॉट एअर काय होते, रिॲक्ट होते कोक बरोबर आणि त्याचं कन्व्हर्जन कार्बन मोनॉक्साईड फॉर्ममध्ये होतं. म्हणजे ही जी रिॲक्शन दिली कार्बन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होऊन कार्बनचा मोनॉक्साईड पहिल्यांदा तयार होतो आणि ह्या झोनशी रिलेटेड एक्झोथर्मिक रिॲक्शन राहते. टेम्परेचर तुमचं 2000 केल्विनपर्यंत वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं, हा जो कार्बन मोनॉक्साईड फॉर्म झाला आहे तो डिसोसिएट होतो, सेपरेट होतो तो आणि सेपरेट होऊन त्याच्यामधनं कार्बन आणि ऑक्सिजन परत सेपरेट होतात. सेम वे हे मेकॅनिझम सुरू असतं की हॉट एअर
कार्बन मोनॉक्साईडला वरती घेऊन जाते ब्लास्ट फर्नेसमध्ये, जिथनं चार्ज तुमचा खाली येत असतो. आणि त्या कार्बन मोनॉक्साईडच्या हेल्पनं जो कार्बन मोनॉक्साईड आहे ना, त्याचा रोल दोन्ही वेनं, तो फ्युअल म्हणून ॲक्ट पण होतो आणि रिड्युसिंग रिएजंट, दोन्ही रोल तो तिथं प्ले करत असतो. हे झालं पहिल्या झोनमध्ये. पहिल्या झोनमध्ये सिम्पली काय होतं, कार्बनचं ऑक्सिडेशन होऊन तो मोनॉक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. सेकंड झोन आहे रिडक्शनचा. रिडक्शनमध्ये काय केलं जातं, जो तुमचा कार्बन मोनॉक्साईड तयार झालेला आहे, ओके, तो काय करतो, ह्या आयनच्या ऑक्साईडला रिड्यूस करतो. आणि इथं तुम्हाला मग क्रूड फॉर्ममधला आयन मिळालेला बघायला मिळेल. टेम्परेचर अराउंड 900 केल्विनपर्यंत असतं. आणि हा जो Fe2O3 आहे त्याचं रिडक्शन होऊन स्पॉन्जी आयन तुम्हाला इथं मिळतं. रिड्युसिंग रिएजंट आहे तुमचा कार्बन मोनॉक्साईड. कॅन सी हिअर, इथं तुम्हाला हा कार्बन मोनॉक्साईड काय करतो, ह्या Fe2O3ला रॉ फॉर्ममधल्या आयनमध्ये कन्वर्ट करतो आणि कार्बन मोनॉक्साईडचं कन्वर्जन कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं. समजते? हे झोन ऑफ रिडक्शनची रिॲक्शन आहे, ओके. आणि फायनली मग झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशनमध्ये काय केलं जातं, जो तुमचा स्लॅग आहे म्हणजे अनवॉन्टेड इम्प्युरिटीज जे आहेत त्या कोण रिमूव्ह करतं, तर हे कॅल्शियम कार्बोनेट रिमूव्ह करतं. म्हणजे जे आपण स्लॅग रिमूव्ह करायला चार्जबरोबरच ह्या एंटिटी ॲड करतो, म्हणजे कोक असेल किंवा कॅल्शियम कार्बोनेट. 20 मीटरपर्यंत ह्याची हाईट दिलेली आहे. आणि ह्या झोनमध्ये टेम्परेचर जवळजवळ 1200 केल्विनपर्यंत असतं. होतं काय, कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते फ्लक्स म्हणून ॲक्ट होतं इथं, तो पहिल्यांदा डिसोसिएट होतो. CaCO3 हाय टेम्परेचरला डिसोसिएट होऊन त्याचा कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड असे 2 प्रोडक्ट मिळतात. आणि ह्यातला जो कॅल्शियम ऑक्साईड तयार झाला आहे ना, तो तुमच्या गँग्यूबरोबर रिॲक्ट होतो. गँग्यूबरोबर रिॲक्ट होत असताना रिॲक्शन दिले, कॅल्शियम ऑक्साईड प्लस सिलिकॉन डायऑक्साईड, कॅल्शियम सिलिकेटच्या फॉर्ममधनं हा स्लॅग मिळाला. सेम वे कॅल्शियम ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड कॅल्शियम ॲल्युमिनियम ऑक्साईडबरोबर कंबाईन होऊन त्याला स्लॅगच्या फॉर्ममध्ये ॲल्युमिनेटच्या फॉर्ममधनं तिथनं रिमूव्ह करेल. तर हे स्लॅग फॉर्मेशनचा हा तिसरा झोन आहे तुमचा. आणि चौथ्या झोनमध्ये मग फ्युजनचा झोन येतो, 15 मीटरपर्यंत त्याची हाईट आहे, ओके. ह्या झोनमध्ये मग तुम्हाला मोल्टन फॉर्ममधलं आयन इथं बघायला मिळतं. म्हणजे MnO2 आणि कॅल्शियम फॉस्फेट जे आहे ह्या ओव्हरमध्ये प्रेझेंट, ते काय करतं, ह्या आयनला रिड्यूस करतं, ओके. आणि रिड्यूस करून स्पॉन्जी टाईपचं जे आयन आहे इथं तुम्हाला ह्या फर्नेसमध्ये मेल्ट झालेलं बघायला मिळेल. आणि मग ह्याच्यामधल्या असलेल्या इम्प्युरिटी वगैरे सगळ्या रिमूव्ह करून बॉटमला हे सगळं कलेक्ट केलं जातं आयन. आणि जे लायटर मटेरियल आहे ते ह्या आयनच्या सरफेसवरती फ्लोट झालेलं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे मोल्टन जे आयन आहे ना, ते सेपरेट आउटलेटमधनं कलेक्ट केलं जातं. आणि मग मोल्टन आयनशी रिलेटेड त्याच्या सॉलिड ब्लॉक्समध्ये कन्वर्ट केलं जातं. त्याला पिग आयन म्हटलं जातं. आता ह्या पिग आयनमध्ये जवळजवळ 4% एवढा कार्बन असतो, ओके. आणि पिग आयन जे आहे त्याच्याशी रिलेटेड परत त्याला मोल्ड करून कूल करून त्याच्याशी रिलेटेड त्याच्यापासून मग कास्ट आयन, रॉट आयन असे आयन प्रिपेअर केले जातात. समजते? वेस्ट गॅसेस जर असतील त्याच्यामध्ये नायट्रोजन मोनॉक्साईड, कार्बनचा मोनॉक्साईड, कार्बनचा डायऑक्साईड, हे आउटलेटमधनं तिथनं रिमूव्ह केले जातात, ओके. तर अशा फॉर्ममध्ये हे आयन इथं तुम्हाला मिळालं रॉ फॉर्ममध्ये. फायनली मग रिफायनिंग केलं जातं. त्याचं रिफायनिंग करत असताना इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंगच्या टेक्निकनं प्युअर आयन तुम्हाला मिळवलं जातं. इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग म्हणजे ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स यूज केले जातात आणि त्या 2 इलेक्ट्रोडचा यूज करून मग आयन प्युअर फॉर्ममध्ये आणलं जातं. फ्लो चार्ट तुम्हाला खाली दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जे आयन तुम्हाला मिळतं, ओके, तर ह्या आयनशी रिलेटेड मग पर्टिक्युलरली एक्स्ट्रॅक्शनचं टेक्निक जेव्हा असतं ना, त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स ॲप्लिकेबल आहेत. मग त्याच्यामध्ये ओव्हरचं नेचर कसं आहे, त्याची अवेलेबिलिटी कशी आहे, कॉस्ट किती आहे, रिड्युसिंग रिएजंट लागतात ते कसे असणार, म्हणजे ते अवेलेबल असतात का, त्याची कॉस्ट काय आहे. कोक जनरली थोडंसं स्वस्त असल्यामुळं त्याला यूज केलं जातं. सेम वे हायड्रोलिक पॉवरची म्हणजे अवेलेबल आहे की नाही हे पण चेक केलं जातं. प्युरिटी प्रोडक्टची किती येते, रिक्वायर किती आहे हे पण चेक केलं जातं. बाय प्रोडक्ट जे आहेत त्याच्या व्हॅल्यू काय आहेत, समजते? अशा टाईपचं नॉलेज इथं इम्पॉर्टंट राहतं. आता आयनच्या रिफायनिंगमधनं जे आयन मिळतात त्याचे 3 टाईप आहेत. यू कॅन से कास्ट आयन, रॉट आयन आणि स्टील अशा टाईपमध्ये. मग हे कार्बनच्या पर्सेंटेजवरती राहतं. कास्ट आयनमध्ये बघितलं आपण 4% राहतं. रॉट आयनमध्ये थोडंसं कमी पर्सेंटेज राहतं. हे थोडंसं सॉफ्ट आयन राहतं.
ओके, म्हणजे 1.2 to 2% ह्याच्यामध्ये कार्बनचा कंटेंट राहतो. आणि स्टील जे आहे त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपण व्हॅरी करू शकतो डिपेंडिंग अपॉन दी विच टाईप ऑफ एलिमेंट इज ॲडेड दॅर. म्हणजे क्रोमियम असतं त्याच्यामध्ये, निकेल असतं, अशा टाईपमध्ये मॅंगनीजचं ॲड केलं जातं, कार्बनचा कंटेंट असतो. अशा फॉर्ममध्ये मग स्टीलच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपल्याला चेंज करता येतात. तर अशा एवढ्या वेनं हे तुमचं आयन जे आहे त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. आणि मग त्याच्यावरून इथे एक टॅब्युलर फॉर्म दिला आहे बघा, कास्ट आयन, रॉट आयन आणि स्टील ह्याच्यामधला डिफरन्स हा तुम्हाला विचारू शकतात. कास्ट आयन हे कसं असतं बघा, पहिला पॉईंट हार्ड असतं, ब्रिटल असतं, कारण कार्बनचं कंटेंट ह्याच्यामध्ये जास्त आहे 4%. रॉट आयन हे खूप सॉफ्ट असतं, म्हणजे 2% ह्याच्यामध्ये कार्बन असतो. स्टीलच्या बाबतीत इट इज नायदर टू हार्ड नॉर टू सॉफ्ट, कारण ह्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी म्हणून वेगवेगळे इलेमेंट ॲड केले जातात मेकॅनिकल प्रॉपर्टी त्याच्या एनहान्स करण्यासाठी. कॅन सी इयर कार्बनचा कंटेंट ह्याच्यामध्ये 4% आहे, याच्यामध्ये 0.2% आहे, याच्यामध्ये 0.2 to 2% कार्बन असलेला बघायला मिळतं. कास्ट आयन जे आहे ते जनरली कुठं यूज केलं जातं बघा, तर ज्या पाईप्स आहेत किंवा ऑटोमोटिव्ह पार्ट जे आहेत, पॉट्स, पॅन्स, युटेन्सियल जे आहेत त्याच्या प्रिपरेशनमध्ये हे कास्ट आयन वापरलं जातं. रॉट आयनच्या बाबतीत जर यूज कन्सिडर केला याचा, तर वेगवेगळ्या पाईप्स आहेत, बार्स, स्टे बोल्ट्स जे आहेत, इंजिन बोल्ट्स जे आहेत त्याच्या प्रिपरेशनमध्ये वापरल्या जातं. आणि स्टील जर बघितलं तर स्टीलचे खूप सारे यूज आहेत, आपण बघू शकतो. बिल्डिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वापरलं जातं, टूल्स म्हणून शिप्समध्ये त्याला वापरलं जातं. अशा टाईपचे हे स्टीलचे, रॉट आयनचे आणि कास्ट आयनचे यूज आहेत. ह्याचं जे कार्बनचं हे जे आहे कंपोजिशन, किती प्रमाणात कार्बन असतो हा MCQ विचारला जाऊ शकतो तुम्हाला. कास्ट आयनमध्ये किती कार्बन असतो, रॉट आयनमध्ये किती कार्बन आहे आणि स्टीलमध्ये किती कार्बनचा कंटेंट राहतो. कार्बनच्या कंटेंटवरती त्या आयनचा हे ठरतं, स्ट्रेंथ ठरते, म्हणजे हार्ड, सॉफ्ट, हे लक्षात ठेवा. जेवढा कार्बनचा कंटेंट जास्त तेवढं ते आयन जास्त हार्ड असतं, समजते. जेवढं कमी तेवढं ते सॉफ्ट असलेलं आपल्याला बघायला मिळेल. तर एकंदरीत हा एवढा सगळा पार्ट जो आहे हा तुमचा मेटलर्जी ह्या टॉपिकशी रिलेटेड, म्हणजे आपला जो ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन सिरीज जो टॉपिक आहे ना त्याच्यामध्येच हा एवढा पार्ट मर्ज केलेला होता, जो आता आपला बऱ्यापैकी कवर झालेला आहे. जे ओव्हरऑल हा जो आपला DF ब्लॉक इलेमेंट किंवा ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज इलेमेंट हा पूर्ण टॉपिक जो आहे हा इथं संपतोय. लास्ट लेक्चरला आपण ह्याच्या अगोदर F ब्लॉक इलेमेंट ऑलरेडी कवर केलेले आहेत. क्लिअर स्टुडंट्स? नेक्स्ट लेक्चरला मग आपण पुढचे जे ह्या टॉपिकशी रिलेटेड पॉईंट असतील ते बघायचे आहेत. थँक्यू.